मराठी रंगभूमीवरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकाळ कालखंडाचा अतिशय तपशीलवार इतिहास इतक्या थोड्या कालमर्यादेमध्ये आपल्या कलाकारांनी इतक्या सफाईनं आणि इतक्या प्रभावी रीतीने दाखवला आहे की प्रेक्षक हा वेळेचं भानच विसरून जातोय। इतक्या चांगल्या पद्धतीनं हे नाटकाचं दर्शन हे रंगभूमीवरती आज आपल्याला घडतंय। मला असं वाटतं, मला खात्री वाटते की याचे प्रयोग महाराष्ट्रातल्या तालुक्यात होतील। अगदी छोट्या गावामध्ये होणं जरा अवघड आहे, परंतु तालुक्याच्या गावात किंवा मोठ्या गावात हे निश्चित होतील। आणि आज मी पहिल्या प्रयोगाला हजर आहे। लवकरात लवकर 501व्या प्रयोगाला मी हजर राहावं अशी माझी इच्छा आहे। शिवाजी महाराजांचा इतिहास न सांगता ते ज्या काळात जन्मले, ज्या परिस्थितीत जन्मले, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला तो अतिचांगला। हा इतिहासच आपल्याला माहीत नाही आहे। देवगिरीचं राज्य पडलं आणि मोगलांचं आणि मुसलमानची सत्ता आपल्याकडे आली, हेच पुढे सर्वसामान्य माणसाला माहीत नाही। आपल्याला माहीत आहे शिवाजी महाराज, त्यांचे वडील शहारी जराजे, त्यांच्या आई जिजाबाई साहेब, अफजल खान माहीत आहे, शाहिस्ते खान माहीत आहे, आग्राहून सुटका माहीत आहे, पण हे सगळं ज्या काळात घडलं, ज्या परिस्थितीत घडलं ते लोकांना माहीत नाही। आज ज्या पद्धतीने आपण शिवबा सादर करत आहात ते फारच छान आहे। सर्वच कलाकार अप्रतिम काम करत आहेत। वेगवेगळी दृश्य दाखवल्यामुळे त्याची दृश्यमयता वाढलेली आहे। मला असं वाटतं की आज अतिशय उत्तम मुहूर्तावर ही सुरुवात झालेली आहे महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सव वर्षामध्ये, आणि हे गाव पातळीपर्यंत जायला पाहिजे। सर्वांना तो इतिहास कळला पाहिजे, शिवाजी महाराजांचा नाही तर महाराष्ट्र इतिहास। मी सर्व कलाकारांना, तंत्रज्ञांना आणि मुख्य म्हणजे आहे ज्या प्रतिष्ठानतर्फे हा कार्यक्रम होतोय त्यांना माझ्या सर्व शुभेच्छा। आनंद वाटला आणि शिवाजी महाराजांच्या विषयी पहिल्यापासून ते कसे राजे झाले याविषयी संपूर्ण त्यांनी माहिती सांगितली। गंगाराम गोवळकर सर, एक मिनिट आवाज निघतो सरांचा मी जवळचा मित्र आहे। खूप दिवसांची इच्छा होती शिवबाचं दर्शन व्हावं, त्यांच्या लेखनातून उतरलेलं, आणि आज अचानक रत्नागिरीला आलेलो असताना हा योग आला। खरोखरच एक ज्वलंत इतिहास, ध्वनिप्रकाश योजना, संवाद आणि सर्वच हे तांत्रिक अंग हे सांभाळणं म्हणजे खरोखरच म्हणजे फार मोठी सर्कस होती, फार मोठं कठीण होतं। परंतु प्राध्यापक ढवळ सरांनी ज्या तऱ्हेने शब्दातून, म्हणजे मी तर म्हणतो ही निखारही फुलवणारी भाषा आहे, आणि एवढी मोठी टीम, एवढा मोठा संच जमवणं, आणि त्यातून मला एक फार मोठं आश्चर्य वाटतं की कुठेही अजिबात काही याच्यामध्ये तुटे नाहीत। एक 125 ते 150 माणसांच्या कलावंतांना एकत्रित जमवून ध्वनिप्रकाश योजनेचा हा जो खेळ होता, इतिहास उभा करणं फार फार कठीण होतं। पण हे कठीण काम कलावंतांनी, तंत्रज्ञांनी आणि ढवळ सरांच्या शब्दांनी इतकं जिवंत केलं आहे की हे एक फार 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 मोठं महानाट्य पाहिल्याचा माझा आनंद मिळाला। आणि हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्याचे प्रयोग होणं फार गरजेचं आहे। काम कठीण असलं तरी सोपं करणं या टीमकडे आहे ते, आणि ते करतील अशी मला आशा वाटते। आणि आजच्या तरुण पिढीला हे फार फार मोठं मार्गदर्शन ठरणार आहे शिवबांचा इतिहास। जय शिवाजी। सध्या मराठी रंगभूमीवरती शिवबा हे महानाट्य अक्षरशः धुमाकूळ घालतंय असं म्हटलं तर वावगं ठरू नये। शिवाजी महाराज म्हटलं की प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाच्या धमन्यांमधलं रक्त संचारतं। शिवबा प्रत्येकाच्या घराघरात आणि मनामनात वसलेलं एक नाव, आणि या शिवबा या महानाट्याचे लेखक प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ आपल्यासोबत आहेत। सर, आपलं खूप खूप स्वागत आहे आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूजच्या प्लॅटफॉर्मवरती, आणि खूप खूप अभिनंदनसुद्धा। अभिनंदन ह्यासाठी की छत्रपती शिवाजी महाराजांची नुकतीच जयंती साजरी झाली आहे, आणि त्याचवेळी बघितलं तर शिवलंका ज्यांनी बांधली, छत्रपतींनी ज्या आपल्या सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये बांधलं, त्या सिंधुदुर्ग किल्ल्यासमक्षच अगदी 350वा प्रयोग शिवबा या महानाट्याचा झाला। त्यासाठी आधी पुन्हा एकदा अभिनंदन। मी सुरुवातीपासून येतो आहे। खरं म्हणजे आपण
कॉमर्स म्हणजे आकडेमोड करणारे खरं म्हणजे प्राध्यापक, गणिती आकडे असतील म्हणा किंवा अकाउंटिंग ह्या संदर्भातली आपली खरं म्हणजे डॉक्टरेट मिळवली तुम्ही खरं. इतिहास लेखन हा खरं म्हणजे तुमचा प्रांत नव्हे. आणि त्यातही बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज हा तर वेगळा विषय, त्यासाठी खूप मोठं संशोधन करावं लागतं, खूप मोठा अभ्यास असावा लागतो. शिवबा हे महानाट्य तुमच्या मनामध्ये कधीपासून रुंजी घालू लागलं होतं आणि प्रत्यक्ष ते कधी उतरलं, काय सांगाल? संन्यस्त ज्वालामुखी हे माझं विश्वविक्रमी नाटक की जे विवेकानंदांच्या जीवनावरती साकारलं मी सुरुवातीला. मूळ कादंबरी माझी नरेंद्र ते विवेकानंद एक झंझावात या कादंबरीवर ते आधारित असणारं नाटक. याच नरडवे गावामध्ये म्हणजे दिगवळ्यात या नाटकाचा खरा जन्म झाला. पद्मश्री मधुमंगेश कर्णिक, ज्येष्ठ नाटककार प्रभाकर पणशीकर आणि ज्याला कादंबरीवर नाटक लिहिण्याचा ज्याचा हातखंडा आहे असे ज्येष्ठ नाट्यकर्मी माझे मित्र अशोक समेळ, हे आम्ही सगळेच माझे असे फार्म हाऊसवर बसलो होतो. आणि मला सतत अस्वस्थ होतं की मराठी रंगभूमीवरती अशा प्रकारची नाटकं जी आपले आदर्श आहेत, ज्यांना म्हटलं तर आपण आपले देव म्हणतो, अशा राष्ट्रपुरुषांचं चरित्र रंगभूमीवरती यावं. आणि म्हणून मी सहज बोलता बोलता अशोक समेळ पणशीकरजी आमचे आदरणीय मधुबाईंना म्हणालो की विवेकानंदांच्या जीवनावरती नाटक आलं पाहिजे. आणि मग माझी कादंबरीवरती ते नाटक आलं. ते खूप गाजलं नाटक, लिम्का वर्ल्ड रेकॉर्डमध्ये गेलं. आणि मग योगायोग काय झालं की असं की शिवाजी महाराजांच्या जीवनावरती एक महानाट्य असावं अशी ही मूळ कल्पना आदरणीय माझे मित्र आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ते सुचलं खरं म्हणजे. आणि माझाच विद्यार्थी प्राध्यापक मंडळ टिल्लू हा जाऊन शिंदेसाहेबांना म्हणाला की ढवळसरांना, तोपर्यंत माझं नाव नाटकामध्ये नाटककार म्हणून गाजलं होतं, ढवळसरांना हे नाटक तुम्ही लिहायला सांगा. आणि मग त्याने मला फोन केला नेहमीच्या त्यांच्या स्टाईलमध्ये की सर आपल्याला 1 मे 2010 तो दिवस मला आठवतो, महाराष्ट्र दिनानिमित्त तुम्ही शिवाजी महाराजांवरती काहीतरी लिहा. आणि मग माझं ते अस्वस्थपणा सुरू झाला. खूप संशोधन केलं, खूप वाचन केलं, रात्री 2-2, 3-3 वाजले म्हणजे वेगवेगळे ग्रंथ मी हाताळायचो. तारीख तर बुक झालेली आहे, 4-5 महिने आपल्या हातामध्ये राहिलेले आहेत, शब्द तर दिला आहे. आणि मग मी नाटक लिहायला सुरुवात केली. सुरुवातीला मला जाणवलं की अवघं ज्याने 50 वर्ष आयुष्य जगले, छत्रपती शिवाजी महाराज राजा कसा झाला, किंबहुना आदर्श राजा कसा झाला, त्या काळची सगळी परिस्थिती काय असावी, आर्थिक परिस्थिती काय असावी, सामाजिक परिस्थिती काय असावी, राजकीय परिस्थिती काय असावी, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर मला असं लक्षामध्ये आलं की शिवाजी महाराजसारखा एक छत्रपती जन्माला येतो ही काही सोपी गोष्ट नाही आहे. शक्ती प्रत्येकांकडे असते, युक्ती प्रत्येकांकडे असते, पण शक्ती आणि युक्तीचा जो काय आदर्श आज आपण सगळेजण बघतो आहोत, किंवा शिवाजी महाराज म्हटलं की आपलं जसं तुम्ही म्हणाले की धमन्यातलं रक्त खळवळतं, तसं महाराजांचं वेगळं चरित्र आपण काय देऊ शकतो. आणि मग असं विचार केला की मला असं लक्षामध्ये आलं की आपण हे शिवाजी महाराज घडले कसे हाच विषय हाताळूया. म्हणजे अफजलखानाचा वध असेल, शाहिस्तेखानाची बोटं छाटणे असतील, किंवा मग आग्र्यावरनं सुटका असेल, हे सगळे ऐतिहासिक प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण रोडेश्वराच्या शपथीपर्यंत शिवाजी महाराज आणि त्या काळच्या सगळ्या परिस्थितीचा आपण विचार जर केला तर ते कसे घडले हा नाटकाचा मी एक माझी थीम ज्याला आपण म्हणतो ही थीम तयार केली त्याच्यामधनं. आणि मग त्याचा संदर्भ घेत अगदी रोडेश्वरापर्यंत हे नाटक आलं. आता 1 मेचा दिवस उजाडला. शिंदेसाहेबांनी तर शब्द दिला होता की आपण 1 मेला मोठा हा कार्यक्रम करायचा. आणि मला म्हणाले की सर झाली का तयारी? म्हटलं झाली आहे तयारी, सगळी नाटकाची तयारी झालेली आहे. ठीक आहे मले, आपण परमपूज्य बाबासाहेब पुरंदरेंना अध्यक्ष करतो त्या नाटकानिमित्त. धडकी भरली. नाटक लिहिणं, नाटक करणं इथपर्यंत ठीक आहे. मला असं वाटलं एखादा प्रयोग आपल्याला करायचा आणि ते नाटक सोडायचं आहे. त्या 1 मेच्या कार्यक्रमाला आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी प्रभाकर पणशीकर सर, परमपूज्य बाबासाहेब पुरंदरे, शन्ना नवरे, मधुमंगेश कर्णिक अशा सगळ्या दिग्गजांना बोलवलं.
खरं म्हणजे ही सगळी परंपरा की हे जे संस्कार मुख्यमंत्र्यांवरती झाले ते आनंद दिघे साहेबांचे आहेत. दिघे साहेब देखील असंच करायचे. मोठमोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमाला महाराष्ट्रातले ज्येष्ठ साहित्यिक, लेखक, कवी, नाटककार, कादंबरीकार यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायचे. की का? ते ज्यांच्यामुळे, त्यांच्या सहवासामुळे आपल्या ज्ञानामध्ये काही भर पडेल का, त्यांच्यामुळे आपली प्रगल्भता काही वाढेल का, या ध्येयाप्रमाणे यांचंही काम सगळं ठाणे जिल्ह्यात त्या काळात 2010पर्यंत सुरू चाललं होतं. नाटकाचा दिवस आला, भरगच्च सगळं भरलेलं होतं. 2-2.5 हजार लोक त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्याने खचाखच भरलेली होती. मला एक प्रश्न विचारावासा वाटतोय. केवळ नाटक लिहून झालं नव्हे, संहिता लिहून झाली नव्हे, त्याची रंगीत तालीम झाली असेल. आपण पाहतो आता स्टेजवरती बघितलं तर जवळपास 115 ते 120 कलाकारांचा संच असतो. बरोबर. त्याच्यासोबतच सगळी जे काही नाटकाला लागते ते वेशभूषा असेल म्हणा किंवा नेपथ्य असेल म्हणा, ह्या सर्व प्रॉपर्टीज लागतात. ही खरं म्हणजे खायची गोष्ट नव्हे, बडा लवाजमा आहे. हे कसं काय जुळून आलं? नाट्याचा प्रयोग आपण त्याच्यापर्यंत येणारच आहोत. खरं म्हणजे हे कसं काय जुळणं हे महत्त्वाचं आहे. ही जुळवाजुळव खरी जी झाली ती त्यांच्यामुळेच झाली. त्यांनीच खूप मला मदत केली. मला एक त्यांचं वाक्य आठवतं की डवसं शिवाजी महाराजांची श्रीमंती जपली पाहिजे आपल्याला. श्रीमंत म्हणजे त्या अर्थाने नव्हे की महाराष्ट्राचंच नव्हे की ज्याला जगाला ज्याचा अभिमान वाटतो अशा शिवाजी महाराजांच्या नाटकाबद्दल कुठेही कमी पडता कामा नये. उत्तम नेपथ्य असलं पाहिजे, उत्तम सादरीकरण असलं पाहिजे, उत्तम त्याला साजेसं जे म्हणून नाटकामध्ये लागेल त्या सगळ्या गोष्टींची आम्ही जी तयारी केली त्या काळामध्ये मला वाटतं की 12 का 13 लाख रुपये सगळ्या सेट सकटने प्रॉपर्टी सकट खर्च आला. महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या प्राध्यापकालाही काही शक्य नव्हतं आणि नाटकाचा फार मोठा काय म्हणतो त्याला अनुभव होता असंही नाही. पण कुठेही आम्ही कमी पडू दिली नाही त्या पहिल्या शोला. आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे 125-130 कलावंत, मी कलावंतासकट मेकअपमन असतील किंवा लाईट्स असतील किंवा बॅकस्टेजला माझे आर्टिस्ट असतील, असं सगळं म्हणून 125 जणांचा ताफा हा सज्ज झाला 1 मे 2010च्या पहिल्या प्रयोगाला. सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्राच्या दिवशीच बघितलं आपण. महाराष्ट्र दिनाच्याच अगदी शुभमुहूर्तावरती हा पहिला प्रयोग सादर झाला. गडकरी रंगायतनला खरं म्हणजे हा मुंबईमध्ये प्रयोग सादर झाला होता. कसा होता अनुभव? कारण समोर बसले होते, आता जसं आपण उल्लेख केलात, ज्यांनी जाणता राजा हे जगदविख्यात म्हणजे महानाट्य अजरामर केलं, जे अक्षरशः म्हणजे त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाथेंबामध्ये शिवाजी महाराज तुम्हाला दिसून येतात. म्हणजे शिवशाहीर ज्यांना म्हटलं जातं की ते पूर्णतः म्हणजे शिवमय झालेले असे हे व्यक्तिमत्व म्हणजे बाबासाहेब पुरंदरे असतील म्हणा, प्रभाकर पणशीकरसारखे दिग्गज कलावंत समोर होते आणि त्यांच्यासमोर तुमची नाट्यकृती सादर होत होती. त्यांच्याकडनं काही रिॲक्शन आल्या का? काय होतं? खरं म्हणजे मलाही माहीत नव्हते ते हे इतकी सगळी मोठी मंडळी असतील. म्हणजे मला ज्यावेळी कळलं की बाबासाहेब पुरंदरे येत आहेत ते छातीमध्ये धडकी भरलीच. ते साहजिकच आहे खरं. एवढ्या मोठ्या माणसासमोर आपल्याला सादरीकरण करायचं आहे. पण महाराजांचा त्यावेळी मी काय म्हणतो आपण महाराजांनाच साथ घातली की आता हे सर्वस्व तुमच्या हातावरती आहे. एक सर्वसामान्य लेखक काय करू शकतो आणि खरंच हे नाटक महाराष्ट्राला पेलेल का, भावेल का, या अर्थाने तर तयारी होती, परीक्षा होती, सगळं हाऊसफुल झालं होतं. इंटरवल झाली आणि इंटरवलला शिंदेसाहेब माझ्याकडे आले. मी आपला विंगेतच घामाघूम होऊन घसा कोरडा पडला होता. कारण कळलं आहे सगळे दिग्गज मंडळी, नाट्य क्षेत्रामधले प्रचंडी मोठी नावं असणारी ही सगळी मंडळी समोर बसलेली आहेत. अनेक ठाण्यामधले नामवंत लेखक, साहित्यिक सगळी मंडळी येऊन बसलेली होती. खरे म्हणजे माझी ती लेखक म्हणून ती परीक्षा होती. आणि रंगभूमीवरती नटेश्वराचं मी नामस्मरण मरात करत होतो. नाटकावरती लक्ष नव्हतं, काय प्रतिक्रिया येतील, कसं बोलतील. आणि तेवढ्याच शिंदेसाहेब माझ्याकडे विंगेमध्ये आले. मग ढवळ सर चला तुम्हाला बोलवलं आहे, पुरंदरे साहेबांनी, बाबासाहेबांनी बोलवलं आहे. मी म्हटलं हे बघा आता काही माझी यायची मानसिकता नाही आहे, घसा कोरडा पडला आहे माझा, मला बोलताही येणार नाही अजिबात. तर रिक्वेस्ट करतो, विनंती करतो की आपण नाटक संपल्यावरती बोलूया. आणि म्हणून ते गेले निघून. परत 5-6 मिनिटांनी राजन विचारे आमचे खासदार ते आल्यावरती माझ्याकडे. मग ढवळसं चला नाटक चालू करायचं नाही म्हणाले, तुम्हाला बोलवलं आहे बाबासाहेबांनी. बरं बाबासाहेब पुरंदरे आम्हा सगळ्यांचे ठाणेकरांचं आराध्य दैवत,
सगळ्या अगदी शिंदेसाहेब काय किंवा दिघेसाहेब काय वेड्यासारखं त्यांच्यावरती प्रेम करणारी सगळी मंडळी. खरात खरं म्हणजे सर्वसामान्य मराठी माणसासमोर घराघरात शिवाजी महाराज जो कोणी पोचवला असेल तो बाबासाहेब पुरंदर यांनी पोचवला. बाकी सगळ्या गोष्टी त्या वादात त्याचं सगळं आपण जाऊ द्या. स्वतःच ते म्हणतात मी काय इतिहासकार नाही, मी एक कादंबरीकार आहे. तसं मी देखील काही इतिहासकार नाही. संशोधन करून मनाला जे भावलं, मनाला जे पेललं आणि याचं लोकांसमोर गेलं पाहिजे ह्या अर्थाने ते नाटक मी लिहिलं होतं. शेवटी गेलो मी त्यांच्या पायाजवळ जाऊन बसलो. घाम सुटला होता अगदी. माझ्या खांद्यावर त्याने हात ठेवला आणि म्हणाले की तुम्ही नाटक हे लिहिलं आहे का? म्हटलं हो, हे मी नाटक लिहिलं आहे. तुम्हाला असं वाटलं की ह्या नाटकामध्ये काही दोष आहेत किंवा काही ह्या नाटकामध्ये काही न्यूनता तुमच्या लक्षामध्ये आली तर हे नाटक पहिलं आणि शेवटचं असेल, परत रंगभूमीवर येणार नाही, हा शब्द मी तुम्हाला देतो. हसल्याने म्हणाले की तुम्हाला राग येणार नाही, एक विचारू? म्हटलं नक्की विचारा, तुमचा आदर्श आहे. आम्ही तुमची पुस्तकं वाचून, तुमच्या कादंबऱ्या वाचून, तुमचं नाटक बघून, जाणता राजा बघून आम्ही मोठी झालेली माणसं आहोत. किंवा अवघा महाराष्ट्रच वेगळ्या विचार करायला लागला होता. म्हणाले की तुझी एक फार मोठी ह्या नाटकात चूक झाली आहे, ती म्हणजे तुझ्या हातून हे नाटक लिहितेवेळी एकही चूक नाही झाली, ही पहिली चूक आहे. खूप मोठी कॉम्प्लिमेंट होती खरं म्हणजे. आणि हे मिळाल्यानंतर मग मी जी काय मला भारावून गेलो आणि मग माझं मस्तक त्यांच्या चरणावरती ठेवलं की एवढा मोठा आशीर्वाद आपल्याला मिळाला, अजून काय हवं आहे. मोठी पोचपावती खरं म्हणजे ही. ती फार मोठी पोचपावती होती. आणि मग नाटकाचा जो काय झंझावात सुरू झाला, महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, गोवा असेल, बेळगाव असेल, अनेक ठिकाणी त्याचे जवळजवळ प्रयोग झाले. आणि आता 350वा प्रयोग इथे सादर करायची मला जी संधी मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो. काय सांगाल, बघितलं आपण तर शिवजयंतीच्या मुहूर्तावरती खरं म्हणजे छत्रपतींनी एकमेव जलदुर्ग बांधला, तो म्हणजे किल्ले सिंधुदुर्ग, ज्याला आपण शिवलंका असं म्हणतो. आणि हा शिवलंका समोर अगदी आहे आणि किल्ले सिंधुदुर्गच्या समोर आपण नाट्यप्रयोग सादर करतोय. एक नाट्य लेखक म्हणून किंवा तुमच्या महानाट्यातले हे सर्व कलाकार म्हणून हे सगळ्यांची काय प्रतिक्रिया असेल, काय होते? 350व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र राज्याने अनेक प्रयोग जे लावले त्यापैकी शिवबाई ह्या नाटकाला प्रयोग खरं म्हणजे CM साहेबांनीच दिला. CM साहेबांनी आमचे मित्र, महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री, मला नाव यांचं घ्यावं असं मुद्दाम वाटतं की उदय सामंत, ज्याला थोडं नाटकाचं भान आहे. शिंदेसाहेब सहज राजापूरला आले होते आणि हा सगळा चर्चा सुरू असताना मी राजापूरला त्यांना भेटण्यासाठी म्हणून गेलो होतो. आणि बोलता बोलता मग ढवळ सर, आपलं शिवबा नाटक महाराष्ट्रात गेलं पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. बाबासाहेबांचंच वाक्य आहे. बाबासाहेबच असं म्हणाले की जाणता राजापेक्षा शिवबा ह्या नाटकाची पुढच्या काळात खूप गरज आहे आणि म्हणून जिल्ह्यावरती याचे प्रयोग झाले पाहिजे, असं बाबासाहेबांचंच मत होतं. आणि ते कुठेतरी त्यांनी लक्षात ठेवलं आणि म्हणाले की ढवळ सर, आपल्याला बाबासाहेब पण म्हणाले की हे नाटक गेलं पाहिजे. आणि मग ह्या नाटकाचा प्रवास सुरू झाला. हा फेब्रुवारी महिना जवळजवळ रोजच प्रयोग आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. 19 फेब्रुवारीसाठी खूप ठिकाणावरनं फोन आले, अगदी गोव्यापासून, बँगलोरपासून अनेक ठिकाणावरनं फोन आले की शिवबा हे नाटक आम्हाला हवं आहे म्हणून, तुम्ही किती ते पैसे सांगा. आता खरं म्हणजे नाटक व्यावहारिकदृष्ट्या परवडत नाही, खूप खर्चिक भाग आहे. टेक्निशियन, लाईट्समन, साऊंड, 80-90 ऑन स्टेज ॲक्टर म्हणजे परफॉर्म करणारे, त्यांचं जाण्याचं येण्याचा हा खर्च इतका परवडणारा नाही आहे. पण मला आचरेकर नावाचा एक तरुण मुलगा जो मालवणमध्ये काही उपक्रम शिवजयंतीनिमित्त करणार आहे आणि म्हणून तो सावंतवाडीच्या माझ्या प्रयोगाला तिथे बघण्यासाठी म्हणून आला. तोपर्यंत मला 7-8 फोन आले होते. फक्त मला तारीख द्यायची होती, मुंबईत जाऊन ती तारीख फिक्स करणार होतो. मग ढवळ सर, आमच्या शिवजयंतीनिमित्त तुम्ही मालवणच्या बंदरावरती शिवाजी म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोरच तुम्हाला हा परफॉर्म करायचा आहे. हे ऐकल्यानंतर माझ्या अंगावर काटा आला की जेव्हा मालवणची भूमी शिवरायांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली आहे, ज्या महाराजांच्या दृष्टीने, महाराजांच्या प्रयत्नाने सिंधुदुर्ग किल्ला जो उभा राहिला, याच्या समोर आपल्याला सादरीकरण करायची संधी जर मिळणार असेल तर माझ्या सकट माझ्या कलावंतांच्या, मेकअपमन असतील, सगळ्या लोकांच्या दृष्टीने ही
खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांच्या विचारांची सेवा करायची आपल्याला संधी मिळणार आहे. आपले विचार लोकांपर्यंत जाणार आहेत. आणि म्हणून कुठेही त्याचं गणित, आर्थिक गणित न मांडता आणि मी होकार दिला आणि 19 फेब्रुवारीला अगदी समोरच जवळजवळ 3,500-4 हजार प्रेक्षकांच्या समोर आम्हाला हे नाटक सादर करायची संधी जी मिळाली, हे मी खरं भाग्य समजतो. मराठी रंगभूमीवरती 350पर्यंत प्रयोग घेऊन जाणं अलीकडच्या काळामध्ये फार कठीण झालेलं आहे. ते सुद्धा जवळपास 125 कलाकारांचा संच आणि एवढा मोठा लवाजमा म्हणजे खरोखर म्हणजे अशक्यप्राय अशी गोष्ट आहे. काय होतं की नाटक करत असताना खूप अडचणी पण येतात. खूपच अगदी टेक्निकल बाजू असतात. आता 100-125मध्ये काही लोक बदलतात देखील, चेंज होतात. मग माझा जो दिग्दर्शक आहे प्राध्यापक मंदार टिल्लू, की जो माझा विद्यार्थी आहे, तो मात्र ही कसरत फार लिलया पार पडतो. सर, ह्याच मुद्द्यावरती विचारावं असं वाटतं. तुम्ही म्हणतात की आता काही अडचणी येतात, कसरती कराव्या लागतात. असंही होऊ शकतं की कधी एखाद्या म्हणजे 100 कलाकार आहेत, 100 जणांची कुटुंब आहेत. जसं आपलं कुटुंब आहे तसं त्यांचं कुटुंब असेल. काही कौटुंबिक अडचणी असतात, काही प्रापंचिक अडचणी असतात. असं कधी झालं आहे का की प्रयोग सुरू आहे आणि महत्त्वाच्या कलाकारांच्या बाबतीत असं काही घडलं आहे आणि आता काय करायचं, नेमकं शो होणार की नाही, म्हणजे नेमकं अशी काही परिस्थिती आली, असं काही कधी घडलं आहे, अशा अडचणी आल्यात? अशा खूप वेळा घडलेल्या प्रसंग आहे. आत्ता अलीकडचाच प्रसंग तुम्हाला सांगतो. मग याच महिन्यामध्ये मला वाटतं फेब्रुवारी महिन्याला सावंतवाडीला शासनाचा प्रयोग होता. हो, महासंस्कृत मेळाव्यात, बरोबर. त्या शासनाच्या प्रयोगाला उद्या प्रयोग सकाळी आणि 10ला सगळेजण माझा संच निघणार आणि 7:30 पावणे 8च्या दरम्याने एक फोन आला मला. आणि तो फोन होता माझाच नाटकामधल्या जवळजवळ एक पाठीचा कणा म्हणूया, बॅकबोन. त्याचं नाव आहे महेंद्र मालपोटे. हा तो रोली करतो, प्रॉपर्टी सांभाळतो, छोटे छोटे अनेक रोल तो करतो. मला ढवळ सर, आज काही मला नाटकाला नाही येता येणार, त्याचं वाईट वाटतं. म्हटलं का रे बाळा? मला सर माझी मुलगी खूप सिरियस आहे. म्हटलं चल आपण जाऊया. मी स्वतः हॉस्पिटलमध्ये गेलो, डॉक्टरांना भेटलो. तो पण त्याला काहीच माहीत नव्हतं. तिथल्या डॉक्टर डीनला भेटलो. म्हटलं माझा असं असं उद्या प्रयोग आहे आणि तो महत्त्वाचा प्रयोग आहे, शासनाने दिलेला प्रयोग आहे आणि खूप मोठी तयारी झालेली आहे. 5-10 हजार लोक नाटकाला येणार आहेत. तरी ह्याच्या मुलीचं कसं काय, म्हणजे आपण म्हणजे की सवळ सर ती मुलगी गेली आहे. म्हणजे जन्म होऊन 7-8 दिवसच झाले होते. आता मोठा प्रश्न पडला की आता निघायचं आहे 10 वाजता आजच आणि मुलगी गेल्याची बातमी सकाळी 7:30-8ला येते. मी महेंद्राला बोलून घेतलं आणि महेंद्राची समजूत काढली की तू शिवरायांची सेवा करतोयस, शो मस्ट गो ऑन, गेला पाहिजे, पब्लिक आहे. काय करायचं सगळं तुझ्यावरती आहे. शो करायचा की कॅन्सल करायचा. तुझ्या जागी आता रिप्लेसमेंट नाही आहे मला. एक 5-6 मिनटं तो मुलगा शांत राहिला. मलाही सांगायला थोडंसं अवघड झालेलं होतं आणि पटकन एक काय कोण जातं एक स्फुरण चढलं त्याच्यामध्ये, सर चला आपण प्रयोग करायचा. आणि मग डॉक्टरला कन्व्हिन्स केलं. डॉक्टरला म्हटलं की उद्या सकाळी हा 9-10पर्यंत पुन्हा मुंबईमध्ये येईल सावंतवाडीचा प्रयोग सोडून. तोपर्यंत कोणाला न सांगता त्याच्या मुलीची जी काय बॉडी आहे ती तुम्ही शवगृहामध्ये ठेवा. आणि तिथून जे आम्ही निघालो, कोणालाही माहिती नाही की आपल्या नाटकामध्ये महेंद्र नावाचा एक चांगला आर्टिस्ट. आणि मग त्यालाही मी समजून काढलं, समजूत त्याची काढली. बॉडी आम्ही ठेवली, कार्यक्रमाला आलो. कुठेही टीममधल्या कुठल्याही मंडळीने ह्या गोष्टी कळू दिल्या नाहीत आम्ही. किंबहुना त्याच्याही आईवडिलांना, त्याच्या बायकोला, कोणालाच ही गोष्ट न सांगता हा नाटकाच्या प्रयोगाला आला. उत्तम त्या दिवशी परफॉर्मन्स केलं आणि सकाळी 7च्या फ्लाईटने तो मुंबईला गेला आणि वडील म्हणून जे काही करायचं आहे ते त्याने केलं. म्हणजे ही प्रेक्षक हो, आपण म्हणतो की नाटक सादरीकरण झालं की झालं, परंतु असेही प्रसंग कलाकारांच्या बाबतीत, नाट्यसूत्रधारांच्या बाबतीत घडतात. शो मस्ट गो ऑन. स्वतःची पोटची काळीच तुकडा इथं
मेला हे माहिती आहे, जग सोडून गेलं आहे, आता ते मला दिसणार नाही, असं असतानासुद्धा फक्त आणि फक्त शिवरायांच्या प्रेमापोटी ही कलंदर वेडी माणसं जगत असतात. केवळ स्वतः जगत नाही तर ते नाटक जगत असतात आणि तेच खरं म्हणजे सादरीकरण प्रेक्षकांसमोर करत असतात. सर तर हॅट्सअप खरं म्हणजे ह्या तुमच्या नाट्य कलाकारांना आणि तुम्हालासुद्धा खरं म्हणजे तुमचे डोळेसुद्धा आता हे सांगताना खरं पाणावलेले दिसून येत आहेत. सर आता 350वा प्रयोग संपन्न झाला आहे. खरं म्हणजे ही मेहनत तुमची आहे, तुम्हाला साथ देणारे सर्व कलाकार आहेत आणि अर्थातच तुम्हाला नेहमीच जे पाठबळ देतात ते विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीसुद्धा आहे. आता बघितलं आपण तर महाराष्ट्राच्या रंगभूमीवरती शिवबा हे नाट्य घराघरात सगळ्यांकडे पोचलेलं आहे. तुम्ही आता असं म्हटलात की गोव्यामध्ये आपला प्रयोग झाला आहे, भोपाळला आला आहे, इंदोरला झाला आहे, संपूर्ण. कारण शिवाजी महाराज हे काही केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित युगपुरुष नव्हते, राष्ट्रपुरुष म्हणावे ते युगपुरुषच होते आणि ते युगपुरुष केवळ महाराष्ट्रापुरते नाही, देशपातळीवरतीच नव्हे तर ते देशाच्या सीमा ओलांडूनसुद्धा शिवाजी महाराजांचा अभ्यासक्रम जो आपण बघितलं तर परदेशातल्या अनेक युनिव्हर्सिटीमध्ये कॉलेजमध्ये आहे अभ्यासाला आणि त्यांच्यावर मॅनेजमेंट गुरु म्हणून त्यांना पूर्ण जगद्गुरू म्हणून त्यांना एक ओळखलं जातं. नेमकं देशस्तरावरती नाटकाचे प्रयोग झालेत. आत्ता पुढे परदेशवारी काही होणार आहे का, काही नियोजन आहे का? खरं म्हणजे ही खूप आमच्या माध्यमातून जर का तुम्ही अनाउन्समेंट केलात तर ती खूप मोठी शिवप्रेमींना खूप मोठी पर्वणी असेल. काय सांगाल? असं प्रत्येकाला वाटतं ना की आपलं नाटक परदेशात जावं, परदेशातल्या मराठी माणसांनी ते बघावं. मी तुला उदाहरण देतो, गोव्यापासून थोडक्यात सुरुवात करतो. प्रभाकर पणशीकरांचा संबंध त्या नाटकाशी आहे म्हणून. प्रभाकर पणशीकर मला म्हणाले होते की ढवळ सर, या पुढच्या शिवबा या नाटकामध्ये मी मध्ये तुझ्यावरच दौरा करणार आहे. तो प्रसंग फार महत्त्वाचा आहे, टच करणारा प्रसंग आहे आणि मधल्या इंटरव्ह्यूमध्ये मी बसून शिवचरित्र लोकांसमोर माझ्या 10 मिनिटांमध्ये सांगणार आहे. आणि गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी एका प्रयोगाला सहज आपल्या मुलांना मिसेसना घेऊन आलेले होते. नाटक काय त्यांना फारसं बघायचं नव्हतं, काय हे शिवबा काय नाटक असेल, आणि म्हणून ते बसले, आले, थोडा वेळ बसले, पण शेवटपर्यंत त्यांनी ते नाटक पाहिलं आणि गोव्याच्या वतीने त्यांनी सरकारच्या वतीने 25 प्रयोग घेतले आणि अट घातली की आमचं दैवत म्हणजे गोवेकरांना आवडणारं व्यक्तिमत्व नाट्यक्षेत्रातलं त्या काळातलं म्हणजे प्रभाकर पणशीकर, जे मूळचे गोव्यामधले होते. मला मुख्यमंत्री महोदय त्यावेळी रमाकांत खलप मुख्यमंत्री होते, ते म्हणाले ढवळ सर पहिल्या प्रयोगाला आमचे प्रभाकर पणशीकरजी येतील असं करा. मी म्हटलं हो येतीलच, ते आवडेल त्याने याला. आणि सगळ्या नाटकाची तयारी झाली. 25 पहिला प्रयोग आमचं असं ठरलं की ठाण्यामध्ये साहित्य संमेलन होतं, अखिल भारतीय साहित्य संमेलन. त्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये मला साहित्यभूषण पुरस्कार देखील होता. तो पुरस्कार घ्यायचा, पुण्याला जायचं, पुण्यात जाऊन प्रभाकर पणशीकरांना घ्यायचं, गोव्यात यायचं, दुसऱ्या दिवशी प्रयोग करायचा असं ठरलं. आणि मग मला फोन आला वहिनींचा, म्हणाले की अरे प्रदीप, तू काही प्रयत्न करू नको, यांना घेऊन जायची, यांची तब्येत खूप खराब आहे, तू जा. आणि ते हट्ट करून बसले आहेत, बॅग बिग भरून तयार बसले आहेत. त्याला प्रदीप आला की मी कोकणात जाणार, शिवबाचे सगळे प्रयोग मला अटेंड करायचे आहे, मला शिवबामध्ये मधल्या इंटरव्ह्यूमध्ये बोलायचं आहे. पण म्हटलं त्यांची तब्येत बरी नाही आहे, घेऊन जाणं बरोबर नाही. आणि म्हणून मी न सांगता बाय कार जो पुण्यातनं येणार होतो तो मी गोवा रोडने इकडे येऊन पोचलो. दुसऱ्या दिवशी रमाकांत खलप नेहमीप्रमाणे चिडले की कुठे आहेत, आम्ही बॅनरबाजी केली आहे, सगळीकडे येणार आहेत ते सांगितलं नाही, पहिल्या प्रयोगात ते हवे आहेत, पण मी कसं म्हणू की त्यांची तब्येत नाही आहे बरी म्हणून. आणि मग चिडता सगळ्या प्रयोगाचा दिवस तो उभा राहिला. प्रयोग सुरू झाला, पहिली बेल होणार आणि तेवढ्यात मला फोन आला की प्रभाकर पणशीकर गेले. म्हणजे अनेक प्रसंग माझ्या आयुष्यात या नाटकानिमित्त की ज्याने नाटकावर प्रेम केलं, ही अशी माणसं, जसं बाबासाहेब पण गेले, त्यांची प्रदीर्घ शेवटची मुलाखत CM साहेबांचं जे मी चरित्र लिहितो, योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे यांच्यासाठी म्हणून त्यांची प्रदीर्घ मुलाखत मी घेतली होती पुरंदरांची. आणि 8-10 दिवसातच ते गेले. प्रभाकर पणशीकर गेले. मी अस्वस्थ झालो की ज्या पहिल्या गोव्याच्या प्रयोगाला स्वतः प्रभाकर पणशीकर येणार होते आणि आज ते आपल्या हयात नाही आहेत, आता सांगावं कसं. मी गेलो आणि म्हटलं, म्हणजे माझ्या निवेदकाला सांगितलं की सांग 10 मिनटं नाटक थांबेल, 10 मिनिटांनी सुरू होईल. सगळी चुळबुळ सुरू झाली.
का थांबलं आहे नाटक, कशासाठी, मला बोलता येत नव्हतं, असं कंठ दाटून आला होता, शब्द सुचत नव्हते. आणि मग मी प्रयत्न केला आणि म्हटलं की ज्या रंगभूमीवरची ज्याने 8,500-9 हजार किलोमीटरचा प्रवास करून सेवा केलेली आहे, त्या रंगभूमीवरचे आम्हा कलाकारांचे, नाटककारांचे दैवत प्रभाकर पणशीकर आज या जगात नाहीत. पण तरीही आज आपण अपेक्षा होती की ते आजच्या उद्घाटनाच्या प्रयोगाला ते हजर राहणार होते, पण प्रकृती अस्वस्थामुळे ते येऊ शकले नाहीत. आणि शेवटी त्यांनी जगाच्या रंगभूमीवरनं एक्झिस्ट घेतलेला आहे. त्यांना आपण सगळेजण श्रद्धांजली देऊन शो मस्ट गो ऑन ह्या त्यांच्याच वाक्यावरनं हा पहिला प्रयोग सुरू होईल. आता असेही प्रसंग आयुष्यात घडलेले आहेत. त्यामुळे हे नाटक निवळ गोवा नव्हे, इंदोर असेल, अनेक ठिकाणी हे प्रयोग करत करत परवा याच म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये मॉरिशसवरनं काही नाट्यप्रेमी मंडळी आलेली होती आणि त्यांना शिवाजी महाराजांचे भक्त तिथले लोक सगळे म्हणाले की 9 जूनला हे नाटक आम्हाला मॉरिशसमध्ये हवे आहेत. आणि म्हणून तो सगळ्या मराठी माणसांच्या वतीने, महाराष्ट्राच्या वतीने हे नाटक 9 जूनला महानाट्य म्हणून मॉरिशसला जाणार आहे. प्रेक्षक हो, मुद्दाम इथं मला आनंदाची गोष्ट आहे. जसं आता ढवळसरांनी सांगितलं की येत्या 9 जूनला शिवबा हे महानाट्य मॉरिशस वारी करते आणि ही आनंदाची बातमी आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूजच्या माध्यमातून सगळ्या जगातल्या प्रेक्षकांसमोर जाते. हे खूप चांगली गोष्ट आहे सर, त्यासाठी पण खूप खूप अभिनंदन आपलं. ह्याच अनुषंगानं बघितलं आपण तर थोडासा एक भाषिक एक अडथळा येतो. शिवबा म्हटल्यानंतर मराठी भाषेमध्ये आपलं नाटक आहेच. मॉरिशसमध्ये सुद्धा आपण आता अलीकडेच कोमसापाचं साहित्य संमेलन तिथं घेतलं होतं, त्यामुळे मराठीप्रेमी तिथंही आहेत, त्यांना ते कळणारच. त्यासोबतच अन्य प्रांतिक भाषा ज्या आहेत त्या अनुषंगानं काही अनुवाद होणार आहे का राष्ट्रीय स्तरावरती आणखीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी? तसे काही प्रयत्न आहेत का आपले? प्रयत्न आहेत. शेवटी काय म्हटलं त्याप्रमाणे नाटक हे अर्थकारणावर अवलंबून असतं. अनेक आजही मराठी रंगभूमीवरची जी बॅकस्टेजला काम करणारी मंडळी आहेत ही सगळी मंडळी बिचारी नाटकावरती अवलंबून असतात. जसं परदेशामध्ये हे मॉरिशसला मी मराठीमध्येच नाटक करू शकेल असं जेव्हा त्यांना मी सांगितलं ते मला हो सर आम्हाला आवडेल, आम्हाला मराठीतच ते ऐकायचं आहे नाटक. म्हणजे त्यामुळे विचार थोडा जर मी केला पुढे जाऊन मध्ये असा विचार आला, जसं माझं संन्यस्त ज्वालामुखी हे जे नाटक होतं ते हिंदीमध्ये आणलं मी आणलं म्हणजे दुसऱ्या माझ्या एका मित्राने ते रंगभूमीवरती आणलं. तसं शिवबा हे नाटक देखील हिंदीमध्ये आणणं सोपं आहे आणि ते आम्ही करायचा प्रयत्न पुढच्या काळात करणार आहोत. पुढच्या काळामध्ये मी शिवबा पार्ट 2 देखील त्यामध्ये घेतो आहे. त्याचकडे मी येणार होतो खरं म्हणजे. आता बघितलं आपण शिवबा या महानाट्यावर पाहिलं आपण तर शिवा जन्मापूर्वीची जी काय परिस्थिती होती ती संपूर्ण आलेली आहे. त्यानंतर मग शिवजन्म आणि त्यानंतर मग जी काय चीड निर्माण होते त्यांच्या मनामध्ये आणि त्याच्यातूनच खरं म्हणजे एक स्फुल्लिंग त्यांच्या मनात चेतवलं होतं आणि नंतर मग हिंदवी स्वराज्याची स्थापना जी आहे ती तिथपर्यंतचा कालावधी जो आहे तो इथपर्यंत आलेला आहे. तर पुढचं जे काय शिवजीवन आहे त्या संदर्भात काही शिवबा ह्या नाट्यामधून पुढच्या पार्टमधून काही प्रेक्षकांना काही संधी म्हणजे भेट मिळणार आहे का? तोही माझा प्रयत्न सुरू आहे आणि अभ्यासाला मी सुरुवात केली आहे. शिवाजी महाराजांचे एकूणच चरित्राचा जर आपण विचार जर केला तर शिवाजी महाराज एक आदर्श राजा होतो. राजामध्ये असणारे सर्वसामान्य गुण हे त्यांच्याकडे होतेच मुळात, पण हे करत असताना त्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनेक संस्थानक होती आणि या सगळ्या संस्थानकाला एकत्र घेऊन राज्य करणं हे सोपं काम नव्हतं. आणि किती किती जिल्हे अलीकडच्या काळात जर आपण विचार केला तर राजांच्या हातात किती जिल्हे होते? फार कमी जिल्हे त्या काळामध्ये होते. मग राजाने आपलं राज्य टिकवण्यासाठी म्हणून जी सर्वसामान्य माणसं जी हेरली, जी सर्वसामान्य माणसं, तो प्रवास कुठे अनेकांना माहीत नाही आहे. जसं मी आता तुम्हाला म्हटलं तर संताजी घोरपडे आहेत, बाजी पासलकर आहेत किंवा जीवा महालाय आहे, असे अनेक जे सहकारी महाराजांच्या निवळ एका शब्दावरती जीवाचं प्राण द्यायला जी तयारी मंडळी होत होती त्या माणसांचा इतिहास, त्या माणसांचा त्यांच्या आयुष्यातला प्रवास
आणि त्या माणसाने महाराष्ट्रासाठी आणि मराठींसाठी महाराष्ट्रासाठी केलेलं बलिदान, हा जो काही जो भाग आहे पुढचा, म्हणजे अफजलखानाची वध किंवा अफजलखानाचं असेल किंवा औरंगजेबाचं असेल, हे येतीलच किंवा राज्याभिषेक सोहळापर्यंत आपण जाऊ देखील, पण मधला जो काही इतिहासामध्ये जो घेतला गेला नाही आहे भाग, जो शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला, शिवाजी महाराजांच्या एकूणच जीवन प्रवासामध्ये जो महत्त्वाचा भाग आहे, तो पुढच्या टप्प्यामध्ये शिवबा पार्ट 2 मध्ये आम्ही आणायचा प्रयत्न करणार आहोत. सर, यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आपला सिंधुदुर्ग डिजिटलच्या माध्यमातून आपण आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारलात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर प्रेक्षक हो, हे होते प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ सर, ज्यांनी शिवबा या महानाट्याची निर्मिती केली. शिवबा हे महानाट्य कसं निर्माण झालं, ते जन्माला कसं आलं, ते प्रेक्षकांपर्यंत कसं पोहोचलं, त्यासोबतच शो सुरू असताना जेव्हा त्यातील बॅकबोन कलाकार, ज्यांचा उल्लेख त्यांनी आता महेंद्र या कलाकाराचा उल्लेख केला, की स्वतःची पोटची मुलगी जाते, जग सोडून जाते, जी मला परत दिसणार नाही, असं असतानासुद्धा प्रेक्षकांसाठी, मायबाप प्रेक्षकांसाठी, शिवरायांच्या खरं म्हणजे सेवेसाठी तो कलाकार शो मस्ट गो ऑन असं म्हणत आपली कला सादर करतो. शिवबा हे महानाट्य प्रेक्षकांसमोर येतं. हाही प्रसंग, त्यानंतर ज्यांचं कलाक्षेत्रामध्ये अगदी आदरपूर्वक नाव घेतलं ते म्हणजे प्रभाकर पणशीकर, ते सुद्धा, त्यांचीसुद्धा जी काही जगाच्या रंगमंचावरनं होणारी झालेली एक्झिट, त्यावेळेचा प्रसंग, आणि तिथपासून ते अगदी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवबा या महानाट्याची होणारी परदेशवारी, ही सुद्धा आपल्याच माध्यमातून प्रेक्षकांसमोर पहिल्यांदाच येते. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजेच शिवबा या महानाट्याचा पुढचा भाग जो असेल तो सुद्धा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे, ज्याच्यामध्ये रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी शिवरायांना ज्या मावळ्यांनी खऱ्या अर्थानं साथ दिली, त्या मावळ्यांच्या कार्यकर्तृत्वावरती प्रकाशझोत या महानाट्याच्या पुढच्या भागामध्ये असणार आहे. कॅमेरामन आनंद तांबेसह राजन चव्हाण, आपला सिंधुदुर्ग न्यूज, सिंधुदुर्ग.